नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं शशिकला यांना ठरवलं दोषी. मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगलं. तामिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग. ओ पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी. नवे नेते ई पलानीसामी यांचा सरकार स्थापनेचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराचा वेग वाढला. विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह मंत्र्यांच्या जाहीर सभांचा धडाका. आरोप प्रत्यारोपांची बरसात. नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकावर राहील. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. पाकिस्तानच्या भूमीवरून होणाऱ्या दहशतवादी कारवाया ताबडतोब थांबल्या तरच उभयपक्षी चर्चा शक्य. परराष्ट्र व्यवहार सचिव जयशंकर यांचं प्रतिपादन. काश्मीरच्या बांदीपोरा भागात सीमा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 जवान शहीद, 1 दहशतवादी ठार. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं घाऊक चलन फुगवट्याच्या दरात लक्षणीय वाढ. इस्रो उद्या एकाच वेळी 104 उपग्रहांचं करणार प्रक्षेपण. या महत्वाकांक्षी प्रक्षेपणामुळे जागतिक विक्रमाची नोंद होणार. आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 2 कसोटी सामन्यात भारताचा संघ जाहीर. संघात कुठलाही बदल नाही. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. अण्णाद्रमुकच्या महासचिव व्ही.के. शशिकला यांना आज सर्वोच्च न्यायालयानं जोरदार झटका दिला. त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचं स्वप्न भंगलं आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज बंगळुरू इथल्या स्थानिक न्यायालयाचा निकाल कायम ठेवत शशिकला यांना 4 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 वर्ष निवडणूक न लढवण्याची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी बंगळुरूमधल्या स्थानिक न्यायालयानं शशिकला यांना 4 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 2 दशकं चाललेल्या या खटल्यात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्यासह शशिकला आणि अन्य 2 जण आरोपी होते. कर्नाटक उच्च न्यायालयानं शशिकला यांच्यासह अन्य दोघांना या प्रकरणी निर्दोष मुक्त केलं. मात्र कर्नाटक सरकारनं उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं आज कर्नाटकातल्या स्थानिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत शशिकला आणि अन्य 2 आरोपींना शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर तामिळनाडूतल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शशिकला यांनी तातडीनं आमदारांची बैठक बोलावून ई पलानीसामी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली. तर काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पलानीसामी यांनी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची भेट घेऊन 126 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द केलं असून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकावर असेल असा विश्वास भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अहमदनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी घेतलेल्या प्रचार सभेत ते आज बोलत होते. ग्रामीण भागात परिवर्तनासाठी भाजपाला निवडून देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्यात आणि केंद्रातलं सरकार विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करतंय. त्याचे चांगले परिणामही दिसत आहेत. मात्र विरोधक केवळ टीका करून सरकारवर बिनबुडाचे आरोप करत असल्याचं फडणवीस म्हणाले. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, खासदार दिलीप गांधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्वसामान्य लोकांना समोर ठेवूनच विकासाची धोरणं आखत आहे. त्यामुळे विकास तळागाळापर्यंत पोहोचतोय असं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज सांगितलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत घेतलेल्या प्रचार सभेत ते आज बोलत होते. काही लोकांना विकासासाठी सत्ता नकोय तर आपली दुकानं सांभाळण्यासाठी हवी आहे असा टोला त्यांनी लगावला. अशा लोकांना बाजूला करत विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सत्ता येणं गरजेचं आहे. यासाठी एकत्र येऊन काम करावं असं आवाहन प्रभू यांनी यावेळी केलं. यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी 6,000 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं ते म्हणाले. कोकणाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही सुरेश प्रभू यांनी या प्रचारसभेत दिली. यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा तालुक्यातल्या तळेगाव इथं आज केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रचारसभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या विकासाचा ध्यास घेऊन कार्यक्रम आखत आहेत. 2% दरानं शेतकऱ्यांसाठी कृषी विमा काढला असं ते म्हणाले. 2022 सालापर्यंत एकही कुटुंब स्वयंपाकाचा गॅस आणि घराशिवाय राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
पूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात होत असलेला युरिया खताचा काळाबाजार आता पूर्णपणे बंद झालाय असं ते म्हणाले. जलयुक्त शिवार माध्यमातून 11 लाख हेक्टर सिंचन वाढल्याची माहिती त्यांनी दिली. शहरी भागाबरोबरच स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांनी हा जाहीरनामा आज मुंबईत प्रवक्ते माधव भंडारी यांच्या उपस्थितीत प्रकाशित केला. आदिवासी, कामगार, माहिती आणि तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमं या क्षेत्रातल्या महिलांचं सक्षमीकरण, त्याचप्रमाणे स्वावलंबन, संरक्षण, आरोग्य, विमा कवच यासारखी आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. खासगी आस्थापनांमधील महिलांकरता विशाखा पथकाची काटेकोर अंमलबजावणी, महिलांसाठी शौचालय तसंच महिला आणि बालकल्याण विभागाचं स्वतंत्र अंदाजपत्रक या मागण्या भाजपा महिला मोर्चा लावून धरणार असल्याचं माधवी नाईक यांनी यावेळी सांगितलं. भाजपा पारदर्शकतेसाठी नेहमीच आग्रही असून विकासाचा विचार आणि पारदर्शकतेचा आचार घेऊनच आम्ही प्रचार करत असल्याचं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्ही आमच्या नगरसेवकांना दरवर्षी उत्पन्न आणि खर्च मांडायला सांगणार आहोत. मात्र शिवसेनेच्या नगरसेवकांचं उत्पन्न कसं वाढलं हेही त्यांनी मुंबईकरांना सांगावं असा टोला तावडे यांनी लगावला. राम मंदिर, लष्कराचं जेवण, शेतकऱ्यांच्या समस्या, मेट्रो रेल्वे हे मुद्दे महापालिका निवडणुकीचे नसून शिवसेनेनं मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलावं असं ते म्हणाले. काँग्रेस आणि शिवसेना यांनी व्हॅलेंटाईन दिनानिमित्त एकमेकांना गिफ्ट म्हणून तब्बल 40 मतदारसंघांची अदलाबदल केली आहे. तर रायगडमध्ये सेनेनं राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याचा आरोपही तावडे यांनी यावेळी केला. विमुद्रीकरणामुळे काळा पैसा बाहेर येईल असं केंद्र सरकारतर्फे सांगितलं जात होतं, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. हे सरकार जाहिराती करणारं सरकार असून राज्यात शिवसेनेच्या नेत्यांची भाषणं पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवर यायला 2019 साल उजाडण्याची वाट पाहावी लागणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. आज अहमदनगरमध्ये श्रीगोंदा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. केंद्र सरकारच्याच अहवालानुसार शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातच झाल्या. मग आता गुन्हे कुणावर दाखल करायचे असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस पक्षाचा उद्देश जातीयवादी शक्तींना रोखणं आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपाला काँग्रेस कधीही पाठिंबा देणार नाही असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. आज औरंगाबाद इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास भाजपाला पाठिंबा न देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं. शिवसेनेनं पाठिंबा काढला तर पर्यायी व्यवस्था होणं शक्य नाही असं सांगत मध्यावधी निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष तयार आहे असं चव्हाण यांनी सांगितलं. लोकांनाही आता बदल हवा आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत हा बदल दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातली गरिबी आणि रोजगाराचा प्रश्न दूर करण्यात केंद्रातलं सरकार असमर्थ ठरल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते आज बुलढाण्यात भालेगाव इथल्या प्रचार सभेत बोलत होते. गरिबी आणि बेरोजगाराच्या सावटाखाली मोठ्या जनसमूहाला विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे संकटाचा सामना करावा लागल्याचा आरोपही त्यांनी केला. भारिप बहुजन महासंघ यंदा स्वबळावर निवडणूक लढवत असून बहुजन समाजातल्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सत्तेत बहुजनांना संधी मिळेल असं त्यांनी सांगितलं. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून नव्यानं निवडून आलेल्या 4 आमदारांनी आज शपथ घेतली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. या आमदारांमध्ये डॉक्टर रणजित पाटील, विक्रम काळे, नागो गाणार, बाळाराम पाटील या 4 आमदारांनी ही शपथ घेतली. यावेळी विधान परिषदेचे सदस्य हेमंत टकले, सुनील तटकरे, शरद रणपिसे, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. पाकिस्तानच्या भूमीवरून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांना तिथल्या सरकारनं ताबडतोब बंद कराव्यात, तरच त्यांच्याशी व्यापार आणि इतर विषयांवर चर्चा होऊ शकेल असं मत परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते आज मुंबईत राजकीय बदल आणि आर्थिक अनिश्चितता या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. सार्कविषयी आम्ही आशा सोडलेली नाही, मात्र सार्क सध्या एकाच ठिकाणी अडकलं असल्यामुळे प्रादेशिक संबंध सुधारण्यासाठी वेगळे मार्ग शोधणं आवश्यक आहे असं ते म्हणाले.
चीनसोबत संबंध सुधारण्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवा असं जयशंकर यांनी सांगितलं. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं सध्या चर्चेचा विषय असून त्यांच्यावर जगभरातून टीका होते. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता इतक्या लवकर त्यांच्या धोरणांवर टिप्पणी करणं योग्य ठरणार नाही असं जयशंकर म्हणाले. जपानसोबत व्यापारी संबंध विस्तारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही जयशंकर यांनी सांगितलं. काश्मीरमध्ये बांदीपुरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 जवान शहीद झाले तर 1 दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाचे 6 जवान आणि 1 नागरिक जखमी झाला. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं या भागात शोधमोहीम सुरू केली. यावेळी या भागात लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. आज संध्याकाळी हंदवाडा इथं झालेल्या चकमकीत आणखी 2 दहशतवादी ठार झाले तर 1 जवान जखमी झाला. दरम्यान भारत-पाक सीमा रेषेलगत पाकिस्तानपासून जम्मूच्या रामगढ सेक्टरपर्यंत खोदण्यात आलेल्या भुयाराचा शोध सुरक्षा दलाला लागला आहे. चित्रपटगृहात चित्रपटांच्या आधी राष्ट्रगीत वाजवणं बंधनकारक करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मात्र एखाद्या चित्रपटात किंवा माहितीपटात राष्ट्रगीताचा अंतर्भाव असेल तर त्यावेळी प्रेक्षकांनी उभं राहण्याची गरज नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. नोव्हेंबर 2016मध्ये सर्वोच्च न्यायालयानं चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणं आणि राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभं राहणं बंधनकारक असेल असा निर्णय दिला होता. त्यानंतर त्यात दुरुस्ती करत दिव्यांग आणि गतिमंद व्यक्तींना या निर्णयातून सूट दिली होती. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जानेवारी महिन्यात मोठी लक्षणीय वाढ झाली. जानेवारी महिन्यात हा दर 5.25% नोंदला गेला. डिसेंबर महिन्यात हाच दर 3.39% होता. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात हा दर उणे 1.07% इतका होता. ओपेकच्या निर्णयानं जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. त्याचा परिणाम म्हणून देशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. त्याचा परिणाम घाऊक वाढीवरती झाला आहे. इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था उद्या एकाच उड्डाणात 104 उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे. त्याची उलट गणना काल रात्रीपासून सुरू झाली. या महत्वाकांक्षी प्रक्षेपणात अमेरिकेचे 96, इस्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीचा प्रत्येकी 1 उपग्रह आहेत. यात 101 नॅनो उपग्रहांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून उद्या सकाळी 9:28 हे प्रक्षेपण होणार आहे. गेल्या वर्षी इस्रोनं एकाच प्रक्षेपणात 20 उपग्रह अवकाशात सोडले होते. याआधी 2014मध्ये रशियानं एकाच प्रक्षेपणात 37 उपग्रहांना अवकाशात सोडण्याचा विक्रम केला होता. मात्र आता 100हून अधिक उपग्रहांचं प्रक्षेपण एकाच दिवशी एकाच वेळी होणार आहे. भारताकडे एकाच प्रक्षेपणात अनेक उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. उद्याच्या या प्रक्षेपणानंतर जागतिक विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. ऊर्जेचा आणि आपल्या जीवनस्तराचा खूप जवळचा संबंध आहे. मात्र व्यावसायिक साधनं कमी होत चालल्यानं अणुशक्तीशिवाय पर्याय नाही असं मत अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केलं. 28 फेब्रुवारीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधत आज मुंबईच्या आकाशवाणी सभागृहात सायन्स कॉर्नर कार्यक्रमाअंतर्गत व्यक्त केलं. देशात भरपूर प्रमाणात सौर ऊर्जा आहे, पण त्यावर भागू शकत नाही. सौर ऊर्जेला अणुऊर्जा हा एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो असंही त्यांनी सांगितलं. विज्ञानाच्या पलीकडे अनेक गोष्टी आहेत. कुठलंही विज्ञान पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे. श्रद्धा असणं चांगलं, पण अंधश्रद्धेला थारा देऊ नका. प्रत्येक गोष्ट तपासून पहा आणि जास्तीत जास्त तरुणांनी विज्ञानाकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात विद्यार्थी, विज्ञानप्रेमी आणि श्रोत्यांनी शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्याशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या पहिल्या 2 क्रिकेट कसोटी सामन्यांसाठी बांगलादेश विरुद्ध खेळलेला भारतीय संघ जैसे थे राहणार आहे. मुंबईत झालेल्या संघ निवड बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. बांगलादेश विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात मिळवलेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी तोच संघ कायम ठेवण्याचा निर्णय सर्व सदस्यांनी घेतला. भारतीय कर्णधार विराट कोहली, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अभिनव मुकुंद,
करुण नायर, हार्दिक पंड्या, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, वृद्धिमान साहा, इशांत शर्मा, एम. विजय, जयंत यादव, उमेश यादव, कुलदीप यादव या 16 खेळाडूंचा यात समावेश आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा संघ मुंबईत पोहोचला आहे. जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. राज्याच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 36 तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 37 तर किमान 18 अंश सेल्सिअस. नागपूर 32-17, पुणे 32-14, औरंगाबाद 32-16, नाशिक 32-15, कोल्हापूर 31-18, रत्नागिरी 37-20, सोलापूर 33-17 आणि अमरावती कमाल 32 तर किमान 17 अंश सेल्सिअस. हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं शशिकला यांना ठरवलं दोषी. मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलं. तामिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग. ओ. पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी. नवे नेते पलानीसामी यांचा सरकार स्थापनेचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराचा वेग वाढला. विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह मंत्र्यांच्या जाहीर सभांचा धडाका. आरोप प्रत्यारोपांची बरसात. नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकावर राहील. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. पाकिस्तानच्या भूमीवरून होणाऱ्या दहशतवादी कारवाया ताबडतोब थांबल्या तरच उभयपक्षी चर्चा शक्य. परराष्ट्र व्यवहार सचिव जयशंकर यांचं प्रतिपादन. काश्मीरच्या बांदीपोरा भागात सीमा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 जवान शहीद, 1 दहशतवादी ठार. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं घाऊक चलन फुगवट्याच्या दरात लक्षणीय वाढ. इस्रो उद्या एकाच वेळी 104 उपग्रहांचं करणार प्रक्षेपण. या महत्वाकांक्षी प्रक्षेपणामुळे जागतिक विक्रमाची नोंद होणार. आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 2 कसोटी सामन्यात भारताचा संघ जाहीर. संघात कुठलाही बदल नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था उद्या सकाळी एकाच वेळी तब्बल 104 उपग्रह अवकाशात सोडणार आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं उपग्रह अवकाशात स्थापित करण्याच्या या घटनेमुळे नवा जागतिक विक्रम प्रस्थापित होणार आहे. इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमेचं महत्त्व, वैशिष्ट्य आणि स्वरूप, या मोहिमेची तयारी आणि त्यापुढील आव्हानं याविषयी चर्चा करण्यासाठी अंतराळ अभ्यासक अपूर्वा जाखाडे यांना 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.